नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPFO कडून EPF 95 पेन्शन धारकांसाठी एक मोठी बातमी आलेली आहे। बातमी आहे EPFO कडून EPS 95 पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी। जाणून घ्या काय आहे अपडेट। मित्रांनो, काय ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, देशातील सर्व पेन्शन धारकांसाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सरकारकडून जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते। 80 वर्षावरील पेन्शनधारक 1 ऑक्टोबर पासून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात। पेन्शनधारक जिवंत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते। पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की असे अनेक पेन्शनधारक आहेत जे वर्षभरात कधीही आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात। मित्रांनो, EPFOच्या वतीने सांगण्यात आले आहे की EPS 95 अंतर्गत सर्व पेन्शनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र किंवा डिजिटल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। यापूर्वी सर्व पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागत होते, पण आता पेन्शनधारक वर्षातून केव्हाही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात। EPFOने ट्विट केले की आता EPS 95 पेन्शनधारक कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात, जे त्यांच्या सबमिशनच्या तारखेपासून 1 वर्षासाठी वैध आहे। EPFOने EPS पेन्शनधारकांना त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र त्यांच्या घराजवळ किंवा त्यांच्या घराच्या दारात गोळा करण्याची ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे। मित्रांनो, तुम्ही प्रमाणपत्र कुठे सबमिट करू शकता ते जाणून घेऊया। आम्ही तुम्हाला सांगतो की EPFOच्या 135 प्रादेशिक कार्यालये आणि 117 जिल्हा कार्यालयाव्यतिरिक्त EPS पेन्शनधारक आता पेन्शन देणाऱ्या बँक शाखा आणि जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये देखील डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात। डिजिटल लाईफ प्रमाणपत्र सुमारे 3.5 लाख CSC केंद्रामध्ये सादर केले जाऊ शकते। याशिवाय पेन्शनधारक उमंग ॲप देखील वापरू शकतात। याशिवाय इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकने पेन्शनधारकांसाठी घरोघरी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सेवा सुरू केली आहे। EPS पेन्शनधारक आता नाममात्र रक्कम भरून घरोघरी DLC सेवेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन ठेवी करू शकतात। यासोबतच पोस्टमन पेन्शनधारकांकडे जाऊन पेन्शनधारकांच्या घरी DLC बनवण्याची प्रक्रिया पूर्ण करेल। मार्गदर्शक तत्वानुसार EPS पेन्शनधारक आता त्यांच्या सोयीनुसार वर्षाच्या कोणत्याही वेळी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात। लक्षात ठेवा, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट केल्याच्या तारखेपासून 1 वर्षासाठी वैध असेल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि आनंदाची बातमी? जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।